मुरबी आणि मिराज, विहान खाडेकर, जीवदानी, बामन डोंगरी. लाईक वेणुगोपाल अय्यर, ती वाली फिलिंग येते बामन डोंगरीचं नाव घेताना. मॅच झाली आहे सुरू. गेम ऑन. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. एका बाजूला प्रकाशजी खाडेकर यांनी पुरस्कृत केलेला संघ रायगड जिल्ह्यातील एक नामवंत पुरस्कार. 3 ओव्हरची मॅच आहे. ओमकारनं 3 बॉल 3 षटकार मारले तर नितीन शेट केणी बड्डे बॉय, एक दिलदार मनाचा राजा, दुस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडनं ओमकार पाटीलला 3 षटकारांसाठी. ऑर्गनायझर नाही तर माझ्या लाईफ मध्ये मी कधी सकाळी आतापर्यंत कॉमेंट्री केली नाही. हा फर्स्ट ऑफ ऑल अंजूर नंतर. टीमची टोटल ना, एकदा मी खालापूरला गेलो होतो, 2:30 वाजता रिटर्न आलो होतो. आणि असं आयोजन तुम्हाला कुठेच बघायला मिळणार ना. ही 4 मूर्ती काय करू शकते, 4 वाजू शकते, 5 पण. चला जावेद सर सावकाश जा. ऑलवेज वी ऑल ऑफ यू लव्ह यू आणि भरपूर काळजी आम्हाला तुम्हा सर्वांची. भले ओला करून जा, पेमेंट आम्ही डबल देऊ तुम्हाला, पण सावकाश जा. ओमकार पाटील त्याच्या विरुद्ध ओमकार नाईक. पहिला बॉल ऑन साइडला करायचा तो पुल नाही जमला त्या क्षणाला. बॉल जातो या ठिकाणी पहिला डॉट, दुसरा देखील ओमकार नाईक बॉलिंग ट्रैक पर. मुझो को देके ताव जिसने बल्लेबाज को हमेशा दिया है घाव. स्पीड गन बामन डोंगरी एक्सप्रेस ओमकार नाईक. बॅटची लागली कडा, मागे टिपलाय झेल, संपलाय ओमकार पाटीलचा खेळ. विकेट मिळतीये ओमकार नाईकला. निहाल सावकाश जा आणि परत पण आहे. टीमची टोटल धावफलकावरती 0-1 हिरो पास झाला मैदानावरती मुरबीच्या क्रिकेटचा. रायगडचा 360 मस्ट ओमकार पाटील बॅक टू डग आउट. जिंकणारी टीम या स्पर्धेच्या 6 जानेवारीला इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. सुपर 8 मध्ये धारावी सोबत. उद्या देखील आपल्याला अतिशय सुंदर मॅचेस पाहायला मिळतील. उद्या कल्याण डोंबिवलीच्या टीम्स आहेत, रायगडच्या टीम्स आहेत. उद्या आपण बरोबर 4:45 रिपोर्टिंग टायमिंग आहे. 5 वाजता आपण इथे मात्र टॉस करतोय आणि बरोबर 5:30च्या आत आपल्याला मॅच सुरू करायची आहे. बॅटची आतली कडा मिसफील्ड आणि आदित्य पाटीलकडनं झाली आहे चूक. बॉल चालला थर्डमॅनला. एक छोटीशी मुवमेंट शिफ्ट होण्यासाठी पुरेशी होती मुरबीच्या बाजूनं. एका बाजूला RMSKYCC मुरबी आणि दुसऱ्या बाजूला विहान खाडेकर अर्थातच प्रकाशजी खाडेकर यांनी पुरस्कृत केलेला विहान मिराज 11, जीवदानी बामन डोंगरी. जीवदानी, सिद्धार्थ, गोल्डी अशा अनेक नावानं बामन डोंगरीला खेळताना आपण पाहता. पुरस्कर्त्यांची कमतरता या संघाला नाही आहे, कारण खेळ आहे तसा. बामन डोंगरीचा बोल डोमकार हा आवाज सध्या मैदानावरती दुमदुमतोय. तेजस म्हात्रेचा आवाजामध्ये दम आहे. तेजस म्हात्रेच्या महाराष्ट्र पोलीसच्या आवाजामध्ये दमखम असायलाच हवा. ऑलवेज आवाजानं समोरच्याला वाटलं पाहिजे की पोलिसांचाच आवाज आहे. पॉवर ऑफ महाराष्ट्र पोलीस. नितीन केणी देखील पोलीस आहेत आणि भरपूर मोठं क्रेडिट आहे. ओ वॉर्ड ऑफ फोल्डिंग बाय तेजस म्हात्रे. तेजस म्हात्रेनं त्या दिवशी जी आयडिया मला दिली, खरं तर ती डेंजर होती. तेजस त्याला कदाचित माहिती असेल. बड़े बड़े शहरों में राज अक्सर गहरे होता और वो खतरनाक भी होता, बट कामा आली तेजस दादा. थँक्यू. षटक संपलं मैदानावरती पहिलं. धावफलकावरती धावा 2. विकेट गेली आहे मैदानावरती 1. ऑन स्क्रीन तुम्ही पाहता मॉन्टी शेट. तेज मॉन्टीच्या चेहऱ्यावरती. लग्नानंतर मॉन्टी भरपूर खुश आहे, गोरा पण झाला.
धावफलकावर धावात 2, त्याच्यामुळे थोडंसं टेन्शन प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती. पण मॅच फक्त 3 ओव्हर आहे. त्यात पहिलं षटक पॉवर प्लेचं, तिकडे आलेत फक्त धावा 2. विकेट गेली ओमकारची. कमबॅक करावा लागेल विकी पाटीलला. अशा अपेक्षा भरपूर सर असतील विकी पाटीलच्या बॅटमधनं. संदीप पाटील सरनं उद्या यायचंय. रिपोर्टिंग टायमिंग अगदी उद्या सगळी जिम्मेदारी तुमच्या खांद्यावरती आहे मॅच सुरू करण्याची. त्याच्यामुळे उद्या आपण पहिली मॅच तिसगाव वर्सेस किरवली होईल. 100% वेळेवरती सुरू होईल. ऑन साइडला क्रॉस बॅट टर्न केलाय. ज्या फटक्याची गरज होती तो फटका आलाय. बॉल चालला बॅकवर्ड स्कोअर लेगला. सीमा रेषापार. हा येतोय खणखणीत षटकार. तिसगाव वेळेवरती येणार 100%. आणि किरवली अगदी हक्केच्या अंतरावरती आहे. त्याच्यामुळे टेन्शनच नाहीये. होम ग्राउंड आहे खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी. पण आता न्यू ग्राउंड झाला. अतिशय सुंदर आहे. घेतो बाबा तुझं नाव. 11 लाख रुपये संपवलेत आज सकाळपासून. कमीत कमी त्यांनी 10 वेळा सांगितलंय की आम्ही 11 लाख संपवलेत. चला ओके. 11 लाख रुपये किरवलीने संपूर्ण ग्राउंड केलं. गुलशन खुश आहे. ग्राउंड पण आहे ना घरचा आहे तुमचा तसा. होम ग्राउंड ब्युटिफुल. माझ्या लाईफ मध्ये मी नाईट क्रिकेट स्पर्धा अनेक पाहिल्या. मध्ये जी किरवलीच्या स्पर्धेला फ्रंटलाईट होती, जो विद्युत प्रकाश जो होता तो अजूनपर्यंत मोस्ट ऑफ सहजासहजी आपल्याला पाहायला मिळत नाही. क्रॅम्प आला त्या ठिकाणी. चला फर्स्ट एड घेऊन जा मैदानावरती पटकन. रिलीज स्प्रे पोचवा ऑर्गनायझर्स. काळजी घ्या काळजी घ्या. वेळ लागला चालेल काही हरकत नाही. आपण अजून अर्धा तास थांबू. प्लसची काळजी करणं आपल्यासाठी भरपूर गरजेचं आहे. त्याच्यात जर जास्त रिक्स असेल तर आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत. अजिबात रिक्स नको. आपल्याला भरपूर क्रिकेट यानंतर खेळायचं आहे. आदित्य पाटील जा 12th मॅन जा मैदानावरती. याकडे आपण थोडी मॉलिश करूया. ट्यूब आपल्याकडे. क्रॅम्प आला त्या ठिकाणी बॉडीला. या आधी तिकडे फास्ट थोडस घेऊन शिवा दादा त्याला सपोर्ट करा थोडा. चला या आदित्य कशाला रिक्स घेता. आयुष्यावरती कदाचित भरोसा नाही आदित्यला. चला ठिकाणी रेडी आदित्य. ऑल इज वॉल. चांगली गोष्ट. वन सेकंड रिक्वेस्ट करतो. जास्त त्रास असेल तर काळजी घ्या आदित्य. पुन्हा एकदा विचार करा. क्रॅम्प्स आल्यानंतर थोडीशी दुखापत जर चुकून एखादी अजून एक्स्ट्रा झाली तर मग महागडी पडू शकतं. आहे तुमच्याकडे ऑप्शन. भानुदास मात्रे तो नेहमी वाट पाहत असतो कधी एक त्याची मला बॉलिंग मिळेल. तुम्ही फार विश्वास कमी ठेवता भानुदादावरती. धावफलक 8. षटकार आला. आदित्य तयार बॉलिंग ट्रॅक वरती. अतिशय चांगला रन फॉलो. तो सगळं काही सुरळीत आहे. चांगली बॉलिंग करताना आता दिसतोय. षटकारानंतर त्यांना दिलं प्रत्युत्तर. जखमी वाघ मैदानावरती परतलाय आणि काय कमबॅक सुपर राहिला आदित्यचं. विकेट त्यानं काढली मैदानावरती. बाद केलं फलंदाज विकी पाटीलला. विकी पाटीलची बॅटिंग सध्या चर्चेतच आहे मोरबीच्या क्रिकेटमध्ये. एक जबरदस्त मॅच गेम चेंजर प्लेअर आहे. अपेक्षात विकीकडनं मोठ्या इनिंग्सच्या. पाहू शकता टप्पा पडला बाहेर निघत होता. बॅटची लागली कडा. न्यू बॅटर संदेश करावकर. आज अतिशय सुंदर स्कोरिंग केली आहे गुलशननं. त्याचा विशेष आभार. गुलशन सगळीकडे सध्या परमनंट स्कोरर आहे. मला आठवतं ज्यावेळी खुटारी वर्सेस एक फ्रेंडशिप मॅच झाली तेव्हा देखील 50 ओव्हरच्या मॅच मध्ये गुलशन आले होते ॲज अ स्कोरर.
टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 9 धावा, 9 विकेट्स मैदानावरती गेलेत आतापर्यंत 2. चांगली बॉलिंग करताना आदित्य पाडल आपल्याला पाहायला मिळाला. अजून एक सुंदर बॉल, काय फिरवते बॉल आदित्य, जबरदस्त बॉलिंग आज आदित्यकडनं आपल्याला पाहायला मिळते. ग्रेट बॉलिंग. लगातार मैदानावरती आपण पाहताय त्यांना शांत ठेवलं फलंदाजानं. धावफलकावरती मागच्या 4 बॉलमध्ये धावा आपल्याला पाहायला मिळतात ज्या थांबलत. अजून एक डॉट, अजून एक डॉट. ग्रेट ग्रेट बॉलिंग. स्वतःवरती असणारा विश्वास, जो खेळाडू खरं तर दुखापत झाल्यानंतर मैदानातून बाहेर येत होता. पूर्ण टीम सांगत होती काही हरकत नाही, आपल्याकडे बॉलर्स आहेत. आदित्य पुन्हा आला, कॅप्टन सोबत चर्चा झाली, मी टाकू शकतो, माझ्याकडे आहे स्किल, इथनं मी पुनरागमन करू शकेल. आणि का बॉलिंग केली आहे. पुढच्याच बॉलवरती विकीची विकेट, त्यानंतर लगातारच्या मैदानावरती 2 डॉट बॉल आलात. अजून एक सुंदर बॉल, पूर्णपणे थांबून ठेवलं फलंदाज संदेशला. मागचे 3 बॉल संदेश बॅटिंग करतोय, कोणताही चेंडू बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे, त्यामुळे टेन्शन वाढलंय थोडं. कारण पहिल्या ओव्हरमध्ये आलेत फक्त 2 धावा, त्यानंतर एक षटकार, त्यानंतर सलग 3 निर्धाव संदेश करावकर. इथे देखील टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा बीट केला. षटक संपलं. पाहता पाहता मैदानावरती हे दुसरं आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या मॅच मध्ये त्यांना बॉलिंग केली पेठच्या विरुद्ध, 2 षटक 16, 3 विकेट्स काढले. दुसऱ्या मॅच मध्ये माहुलगावच्या विरुद्ध 1 ओव्हर 2 रन 1 विकेट. तिसऱ्या मॅच मध्ये 7 धावा आणि 1 विकेट. का बॉलिंग केली आज. आजचा रात्रीचा हिरो आणि सकाळचा देखील आदित्य. स्पर्धा डे नाईट अँड मॉर्निंग आहे आजच्या दिवसासाठी. उद्या डे नाईट, कारण उद्या आपण 5:30 ला सुरू करतोय. चला क्षेत्ररक्षण सेट करायचं टीम बामन डोंगरी. 2 षटकांचा खेळ संपला आणि आदित्य पाटीलचा बॉलिंग अनालिसिस तुम्हाला पाहायला मिळतं. मॅच 3 विकेट 6 बॉल्स त्यानं टाकलेत मैदानावरती. 24 रन्स खर्च केलेत. रन बॉल 24. व्हॉट अ बॉलिंग या. एकदा टास जरूर व्हायला हवा अनिकेतसाठी. इकॉनॉमी 5.33, ॲव्हरेज 4.00. सिफा बेस्ट को 16 3 2 षटकांमध्ये. ग्रेट ग्रेट बॉलिंग. आज ती चर्चा करत होतो आम्ही तेजस सोबत, ज्यावेळी ते आल्यानंतर तेजस नेहमी विकेट असतो, आज विकेट कशी आहे म्हणाला. आज फिरतोय बॉल आणि फिरवणारा बॉल आजच्या दिवसामध्ये इफेक्टिव्ह इम्पॅक्टफुल असेल तर मग मुरबीला 15 शोधायच्यात. इथनं जर या ओव्हर्समध्ये 15 आल्या, 24-25 पर्यंत स्कोर लागला, तर मुरबीकडे देखील ते बॉलिंग युनिट आहे की 18 बॉल आणि 8 ची सरासरी या टीमला मिळाली तर ही टीम मैदानावरती फाईट करू शकते. बंजी ठाकूर 4 बॉल 2 रन. संदेश करावकर 4 बॉल 0, म्हणजे 8 बॉल मध्ये फक्त 2 रन्स 2 बॅटर्सने केलेत. एक्स्ट्रा बाउन्स, अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. संदीप पालकरची अनोखी अदा, त्याच्यावरती रायगड टर्न्स बॉल क्रिकेट फिदा. एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती 1-0, 10 लॉस ऑफ 2. अजूनही बॉल शिल्लक आहे तिथनं मैदानावरती 5. कमबॅक करायचं बंटी ठाकूरला. एक्स्ट्रा बाउन्स अपील आणि बॅट अँड बॉल इन बॉल आणि धक्का तिसरा लागणारा टीम RMSK YCC मुरबीला. फलंदाज बाद. 5 बॉल 2 रन. डीजे मास्टर मंडील ऑर्गेनाइजर्सला थैंक यू, ये भी हमारे लिए कुछ नया था. मालिका वीरासाठी ड्रीम बाईक आहे, पेट्रोल फुल आहे. आज पुन्हा एकदा एक जॉईन होईल. टोटल 2 आहेत. ज्यावेळी आज सेकंड डे नाईट क्रिकेट सुरू होईल तेव्हा बाईक आपल्या सोबत जॉईन होईल. ते कंटिन्यूच करायला पाहिजे होतं आपण इथनच मॅचेस, म्हणजे टेन्शन नव्हतं आपल्याला. बोला तयार. फटका चांगला अलिवेशन टायमिंग या बॉल चाला सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्या फटक्याच्या शोधात होता RMSK YCC मुरबी आणि तो फटका आला. बॅटिंग ट्रॅक वरती आला आदेश नावडेकर. पहिल्याच बॉल वरती आदेशनं षटकाराचा संदेश दिला टीम जीवदानी बामन डोंगरीला. प्रकाशजी खाडेकर साहेब आज भरपूर खुश असतील, ज्या अनुषंगाने बामन डोंगरीनं क्रिकेट दाखवलं लाजवाब. मिराज विहान जीवदानी बामन डोंगरी
या नावानं हा संघ खेळतोय. बॉल तयार. इथे टप्पा चांगला, इथे टप्पा चांगला आणि वेगानं ट्रॅव्हल झाला. बॉलिंग करता बॉलिंग ट्रॅक वरती जीत खुदला पहिल्यांदा पाहिलं महापौर चषकामध्ये जी बॉलिंग त्याने केली टिम्बवलीच्या अगेन्स्ट बादशाह लवनच्या विरुद्ध. मी स्वतः फॅन झालो जीत खुदच्या बॉलिंगचा. बॉलिंग केली होती हर्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंडवर. ऑन साईडला टर्न केलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये ओव्हर थ्रो झाला असता या ठिकाणी. आज बर्थडे आहे जीतचा. विश हॅपी बर्थडे ब्रो. उद्या गर्लफ्रेंड कडनं तुला भरपूर चांगलं गिफ्ट मिळावं या शुभेच्छा. 16 विकेट्स मैदानावरती आहेत. 3 आहे भावाकडे. अंतिम बॉल पहिल्या डावातील आणि भरपूर सारं यश टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जीत खोतला मिळावं अशाच त्याच्या गोलंदाजीच्या चर्चा सातत्यानं पूर्ण टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये रंगावा आणि त्याच्या गोलंदाजीच्या जोरावरती भरपूर सारा मॅचेस जिंकावत टीम बामन डोंगरीनं या शुभेच्छा पण देऊ जीतला. विशू हॅपी बर्थडे. आणि जीत खोतचाच वाढदिवस आहे. चांगली बॉलिंग करताना तो दिसलाय. षटक संपलेत मैदानावरती. 3 रन झाले. स्कोर कार्ड वरती 18 आणि 19 धावेचं लक्ष या ठिकाणी उभारलंय जीवदानी बामन डोंगरी समोर मुरबी क्रिकेट संघानं. चला डीजे होऊ द्या सकाळच्या सत्रामध्ये एक मस्त गाणी मॉर्निंग सॉन्ग. नाही आपण साऊंड चेक करू आहेत का आपले गेलेत. एक वाजू द्या गाणी. मध्ये मुरबीनं डिफेंड केल्या होत्या धावा त्या म्हणजे 3 इथे थांबवायच्यात. 18 बॉल 19. नरेशनं टाकलेलं षटक कसं कोण विसरेल. वन ऑफ द लेजेंडरी प्ला. आणि मुरबी एक अशी टीम आहे आज मी म्हणालो ना की येलो जर्सी मध्ये ही टीम भरपूर अट्रॅक्टफुल वाटत. ऑस्ट्रेलियन स्टाईल लढवय्या जिद्दीचा संघ तो म्हणजेच RMSK YCC मुरबी. आयशाने ॲडिडासची ट्रॅक आणली आहे. भरपूर खर्च केला. तो वाट बघतोय की कधी एकदाची प्लेइंग 11 मध्ये संधी मिळेल. आणि जर या वर्षी नाही मिळाली पुढच्या वर्षी डायरेक्ट तो सोडून देणार आहे. राजीनामा घेणार आहे. 3 वर्ष झाली अजून तो 12वाच आहे. 97वी मॅच आहे त्याची 12th मॅन म्हणून. अजून उद्या जर 3 कुठे त्याच्या झाल्या की आयशाचा 100 मॅचचा 12th मॅनचं सेलिब्रेशन आपण कंप्लीट करू. बोला गणपती बाप्पा मोरया. गडगे सरांचा ट्रेंड सध्या सुरू आहे. संदीप पाटील सरांचा विशेष कौतुक व्हायला हवं की ते त्यांना वाटलं असतं ते 11, 12, 1 वाजेपर्यंत कधीही घरी निघून जाऊ शकत होतं. बट आज
त्यांना माहिती आहे आयोजकांचा आपल्यावरती एक विश्वास आहे. म्हणून रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक वेगळा मानसन्मान आहे या नावाला, मुरबी गावाला. आणि आज एक समालोचक म्हणून देखील मुरबी गावाचं नाव फार यशाच्या उंच शिखरावरती सर घेऊन गेलेत. वी आर प्राऊड ऑफ सर. आम्हाला नेहमी अभिमान आहे तुमच्या कार्याचा. तळागाळातील समालोचकांना एक हक्काचं व्यासपीठ देण्याचं काम आदरणीय संदीपजी पाटील सरांनी नेहमी केलं. मी नेहमी म्हणतो हे कसं व्यक्तिमत्वाचे डाऊन टू अर्थ, ना उगवण्याचा माज ना मावळण्याची लाज, आणि नेहमीच अतिशय सुंदर काम रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांचं राहिलं. आणि असंच नाही की फक्त रायगड समालोचक संघटना क्रिकेटसाठीच काम करतं. प्रत्येकाच्या सुखात प्रत्येकाच्या दुःखात आणि अनेक सारे उपक्रम रायगड टेनिस बॉल कॉमेंट्री टीम कडनं राबवले जातात. येणाऱ्या काळामध्ये जर रायगड भूषण कोणाला द्यायचा आहे तर या हक्कानं बिंदास मुरबी गावाला आणि देऊन टाका. संदीपजी पाटील सरांना डिझर्व करतो हा व्यक्तिमत्व, ज्या अनुषंगानं क्रीडा क्षेत्रामध्ये आज त्यांनी जी कामगिरी केली आहे. फटका ऑन साइडला मडविकेटच्या बाहेर. आणि म्हटलं जातं ना कृष्णाबाई, माणूस पैशानं नाही मनानं राहायला पाहिजे. नंतर षटकार, आणि या षटकारांना मॅचची हवा बाहेर काढली आहे. धारा बॉल शोधत बसू नका. चला नवीन बॉल मैदानावरती दिला असेल तर थोडाच वेळात इकडे पब्लिक मॉर्निंग वॉक साठी येईल. थँक्यू हा सगळ्या ऑर्गनायझर्स. थोड्याच वेळात मच्छिंद्र सर पण येतील. आणि आता त्यांनी घरी कार्डिओ मशीन आणली आहे, त्याच्यामुळे आता ते नाही येणार आज. ते काळ होत्या वरच्या डोंगरावरती जायचे मच्छिंद्र सर डायरेक्ट. फिटनेस त्यांचं लाजवाब. 16 बॉल 13 रनची गरज आहे. बॅटशी लागली एक कडा, मागे फ्लाइंग स्लीपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. एक सिंगलचा कॉल होता आणि या ठिकाणी आपण पाहताय डॉट बॉल येतोय. तर संकेतने अजून 3 बॉल डॉट टाकले, मॅच बॅलन्स राहील. कारण 15 बॉल 13 करायच्यात आणि ते जे षटकार एक्स्ट्रा भरपूर वेगान आलेत ना ते कव्हर करायच्यात. संकेत पाडलेला जर मॅच मध्ये आणायचं टीम मुरबीला. फटका बॉल बॅक ड्राईव्ह. व्हॉट अ ग्रेट शॉट. मेड ऑफ ला बीट करून लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वीट साऊंड ऑफ द बॅट, टेक्निकल साऊंड बॅटर. व्हॉट अ ग्रेट शॉट, व्हॉट अ ग्रेट शॉट. पट्टा दी हेड शॉट होता अंपासला, वाचले त्या ठिकाणी थोडेसे बाजूला झाला. यंदाची IPL पुन्हा चर्चेत राहील. The Stark Pat Cummins Player of the Year पारितोषिक मिळाला पॅट कमिन्सला. विश्वचषक जिंकलं. अगदी 130 करोड भारतीयांमध्ये आमची शांतता हे सर्वांना उत्तर देईल, पॅट कमिन्सचं ते वाक्य होतं. आणि अगदी तेच त्यांनी करून दाखवलं. सामना जिंकला. हेडचं आलेलं शतक. व्हॉट अ ग्रेट शॉट. फटका चालला सरळ डीप बॅकवर्ड पॉइंटला. संकेत पाटीलच्या विरुद्धच आक्रमण केलंय. 12 बॉल 5 रनची गरज हा सामना जिंकण्यासाठी. टीम विहान मिराज, खाडेकर 11, जीवदानी बामन डोंगरीला. संपला 12 बॉल 5. स्पेशली गुलशनसाठी एक दिवस यायला हवा दशरथ दादाचा आवाज या स्पर्धेमध्ये. टप्पा पडला. रिटर्न क्रीजच्या भरपूर बाहेर. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. 12 बॉल आता करायचे रन्स 4. काय आज अंपायरिंग केली आहे, लाजवाब. हॅट्स ऑफ आहे तुम्हा सर्वांना. सगळ्या लेजंड अंपायर्स वयाच्या 45 नंतर देखील आज जवळजवळ आपण पाहिलं 6:30 वाजता ते मैदानावरती आलेत आणि तिथनं कंटिन्यू मॅचेस सुरुवात. कौतुक व्हायला हवं. खरं प्रेम आहे सर्वांचं. शिवाजी दादा, नितीन दादा, निहाल, नितेश या सगळ्यांवरती, कारण हे नेहमीच कॉमेंटेटरवरती विशेष प्रेम दाखवत असतात. एक मात्र अशी टुर्नामेंट आहे की या टुर्नामेंट मध्ये जो जो पार्टिसिपेट करतो अंपायर्स कॉमेंटेटर, त्या प्रत्येकाच्या घरी जाऊन स्पेशली त्याला इन्व्हिटेशन कार्ड दिलं जातं
आणि या स्पर्धेमध्ये जो मानसन्मान मिळतो आणि त्यातूनच काम करण्याची प्रेरणा खरं तर आज मिळाली. आणि आता कोणतीच कॉमेंटेटर असे नाही आहेत की जे तुमच्याकडे जवळजवळ 13 आणि 14 तास काम करतील. फक्त माणुसकी आणि तुमचे आपुलकीचे 2 शब्द एखाद्या कलाकाराला 3-4 नाही तुम्ही 6-7 देखील थांबवू शकता. कारण तिथनं मिळालेला सन्मान कलाकारासाठी सगळ्यात मोठी पोचपावती असतं. मॅच फिनिश आणि सुपर 8 मध्ये दाखल झालाय संघ मैदानावरती टीम मिराज, विहान, खाडेकर, जीवदानी, बामणडोंगरी. अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा ओमकार नाईक, 1 षटक 2 रन 1 विकेट. ओमकार पाटीलची जी प्राइज विकेट होती. हार्डलक टीम मुरबी, भरपूर चांगलं क्रिकेट दाखवलं. आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता आदित्य आपण डिकीला. तेजस दादाकडे सध्या गुडलक पॉवर आणि सगळ्या मॅचेस सध्या बामणडोंगरी जिंकतच चालली आहे. अभिनंदन. शेक हँड्स करतात दोन्ही टीम. फॉर्च्यून इव्हेंट्सच्या सगळ्या कामानामांसाठी एकदा विशेष कौतुक. इतक्या थंडीमध्ये आज काही जणांकडे स्वेटर नव्हते. मित्रांनो उद्या आवर्जून घेऊन या, कॅप्स घेऊन या, जेणेकरून शरीराची काळजी सगळ्यात महत्वाची आहे. सेफ्टी फर्स्ट. चला हार्डलक ओमी, नेहमीच एक अतिशय दर्जेदार क्रिकेटपटू म्हणून ओमीकडे आम्ही पाहतो. हारू दे संघ जिंकू दे, सगळे एंटरटेनमेंट करत असतात, एकमेकाला मोटिवेट करत असतात. आदित्य आणि ओमकार नाईक मॅन ऑफ द मॅच साठी यायचं. पहिला मॅचचा होता आदित्य जो पेंडिंग होता सामनावीर. या मॅचचा ओमकार नाईक आहे. दोघांनी यायचं.